नमस्कार सर. नमस्कार. मी हळद अद्रक व्यवस्थापन ग्रुपचा एक ग्रुप ॲडमिन आहे. आज आपण सवना येथे, चिखली तालुका सवना येथे आपण रामदास सर बुतेकर यांच्या शेतामध्ये आज व्हिजिटसाठी आलेलो आहोत. त्यांनी मागे पण त्यांच्या प्लॉटची व्हिजिट टाकली होती हळदीचे. आपण इथं बघू शकता की त्यांचं नियोजन किती पद्धतशीर आहे. तण नियंत्रण आहे, तुम्ही तणही बघू शकता, तण नियंत्रण आहे. त्याच्यानंतर वाढ बघा किती चांगली आहे. आणि बाकीचं मी सांगितल्यापेक्षा त्यांचं नियोजन महत्त्वाचं आहे. बोला सर, समोर आहे. सर, आपण नेहमी वारंवार जे ग्रुपवर माहिती देता आणि प्रत्यक्ष फोन करून सांगता त्याच्यानुसार हे सर्व आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. धन्यवाद सर. मागच्या वर्षीचा काय अनुभव आला? मागच्या वर्षीचा ग्रुपमध्ये आल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि हवी तेवढी आपल्याला उत्पन्न मिळालं. बरं बरं. किती साधारणतः मागच्या वर्षी किती झालं उत्पन्न? जर ओली हळद मिळाली आपल्याला 125 क्विंटल एकरी. बरं. आणि ती वाळून किती झाली? वाळून झाली 17-34, म्हणजे जवळपास 60 क्विंटलच्या आसपास. 60 क्विंटलच्या आसपास. अरे वा, छान. 2 एकर 5 क्विंटल क्षेत्र होतं. बरं बरं बरं. आता मला एक सांगा सरजी, आता आपण आपला जो ग्रुप आहे हळद अद्रक व्यवस्थापन ग्रुपमध्ये ज्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो, तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे की थोडं अयोग्य आहे? नाही, योग्यच आहे. वारंवार तुम्ही सांगितल्या पद्धतीनं जर तसं केलं आणि स्वतःचे अनुभव लावून तुमचे ग्रुपवरची माहिती घेऊन तर अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला शेती केल्या जाते आणि आपल्याला आर्थिक फायदा जास्त होतो. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की हळद ही जी पीक आहे, हे पीक शेतकऱ्यांच्या हिशोबाने कसं राहील? अतिशय पारंपरिक पद्धतीचे जर पिकं सोडली पहिले तर त्याच्यापेक्षा केव्हाही 2 एकर जर क्षेत्र समजा तुम्ही ठेवलं आणि बाकीचं 10 एकर जर असेल ते वेगळं आणि याच्यात जेवढा नफा आणि फायदा होईल तेवढा त्या क्षेत्रात. अगदी बरोबर. बरं, इतर शेतकऱ्यांना तुम्ही एक वेगळं मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा एक हळद या पिकामध्ये त्यांनी का उतरावं? आता चालत्या 2 वर्षापासून हळदीचे बाजारभाव, मार्केट आणि हळदीचं उत्पन्न हे पाहता यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काही वर्ष तरी शेतकऱ्याने हळदीच्या याच्यात उतरायला पाहिजेत. धन्यवाद सर. तुमच्या नियोजनाबद्दल किंवा आपलं हळद अद्रक व्यवस्थापन या ग्रुपच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्या प्लॉटला व्हिजिट दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. तुम्ही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, खरंच धन्यवाद. अशीच भेट द्या, असंच माहिती द्या, म्हणजे आम्हाला फायदा होईल. शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जर तुमच्या प्लॉटला जर व्हिजिट घ्यायची असेल तर कृपया करून आपल्या ग्रुपवरती टाका. मी तुमच्या प्लॉटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर.